लैंगिक शोषण प्रकरणामध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अशोक खरातचे अनेक कारनामे आता समोर यायला लागलेले आहे। खरं तर आत्तापर्यंत अशोक खरात विरोधात 3 महिलांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी ज्या आहे त्या दाखल केल्या आहे। मात्र अशोक खरात याचं हे काळं कुट्ट काम हे केवळ महिलांचं लैंगिक शोषण करण्यापर्यंतच होतं का? तर अजिबात नाही। या अशोक खरातवरती लोकांचा खून करण्याचे देखील आरोप आता पुढे येऊ लागलेले आहे। याचे काही पुरावे, कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत आणि तक्रारदार देखील आपल्याबरोबर आहे। माझ्या हातामध्ये 2 कागद आहेत। ही 2 कागद जर आपण बघितली तर या 2 कागदांवरनं आपल्याला हे सगळं प्रकरण काय आहे ते लक्षात येईल। सुरुवातीला मी आपल्याला आपल्याकडे जे काही डॉक्युमेंट आलेले आहेत त्यातले काही फोटोग्राफ दाखवतो। हे फोटोग्राफ आपण थोडक्यात अगदी जवळून बघूयात। याच्यामध्ये डोक्याला मार लागलेले आणि गाडीचा अपघात झालेले हे गृहस्थ जे आहेत त्यांचं नाव आहे कैलास जाधव। ह्या कैलास जाधव यांचा मृत्यू झाला होता 17/12/2022 साली, अर्थात 2022च्या डिसेंबरमध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता। आणि त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या जीविताला धोका आहे म्हणून अशा स्वरूपाची एक तक्रार जी आहे ती देखील पोलीस ठाण्यामध्ये दिली होती। ही दिली होती त्यांचा मृत्यू होण्याच्या पूर्वी, म्हणजे डिसेंबर 2022ला त्यांचा मृत्यू झाला आणि या डिसेंबर 2022च्या अगोदर म्हणजे 5/8/2022ला म्हणजे 8व्या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये याबाबतची एक तक्रार जी आहे ती त्यांनी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये दिली होती। आणि त्या तक्रारीमध्ये ते असं म्हणत आहे की अशोक खरात या व्यक्तीकडून आपल्या जीविताला धोका आहे। अर्थात अशोक खरात यांच्याकडून आपल्या जीविताला धोका आहे अशी तक्रार ते देतात 8व्या महिन्यामध्ये आणि 12व्या महिन्यामध्ये त्यांचा अपघाती मृत्यू होतो। अशा प्रकारची ही सगळी केस आहे। ही केस नेमकी काय आहे ही थोडक्यात आपण समजून घेऊया। हे जे मयत आपण फोटोमध्ये बघितले ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचं मरणोत्तर हे जे पंचनामा पत्र आहे जे आपल्या हातात आहे त्याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होईल, त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे। त्यांचे बंधू आपल्यासोबत आहे कैलास जाधव आणि त्यांचा थेट आरोप आहे विलास जाधव। त्यांचा थेट आरोप आहे की माझ्या भावाचा जो मृत्यू झालेला आहे अपघाती, हा मृत्यू अपघाती नसून हा घातपात आहे, हा खून आहे आणि हा खून दुसरा तिसरा कोणी केला नाही तर हा अशोक खरात अर्थात उर्फ कॅप्टन खरात याने हा खून केला आहे। हा खून त्यांनी नेमका का केलावा किंवा त्याने हा अपघात का घडून आणला आहे या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत तक्रारदार आहे। आपण त्यांच्याशी याविषयी बोलूया। नेमकं काय हे सगळं प्रकरण होतं? तुमच्या भावाला अपघातामध्ये मारले असं तुम्ही म्हणताय, नेमकं त्याचं काय कारण ह्या सगळ्याचं? एक गवळाणे शिवारामध्ये 2 एकर जागा माझ्या भावाने साठेखत केलेलं होतं। साठेखत केलेलं असताना खरेदीची प्रोसिजर बाकी असताना ही जागा कॅप्टन खरातने खरेदी केली। खरेदी केल्याच्या नंतर माझ्या बंधूंनी त्यांना विचारणा केली का सर ही जी जागा आहे ह्या जागेमध्ये माझं साठेखत आहे, याच्यामध्ये ह्या भानगडीत तुम्ही पडू नका। त्यांनी सांगितलं का तुम्हाला काय करायचं करा, ही जागा मी घेतलेली आहे। मग त्यांनी सांगितलं रीतसर आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केला। बंधूंनी दावा दाखल केल्याच्या नंतर 19/12/2022ला ह्या जागेवर स्टे ऑर्डर मिळणार होती, पण स्टे ऑर्डर मिळण्याच्या पहिले 2 दिवस आधी माझ्या भावाचा अपघात झाला। हा अपघात नसून हा घातपात होता असं आम्ही पोलिसात तांबड पोलिसांना तक्रारीमध्ये पण म्हटलं। मग पोलिसांनी धातून मातूर चौकशी केली, त्यांनी सांगितलं बुवा हा अपघातच होता, हा घातपात नव्हता। तपास अधिकाऱ्याला आम्ही वेळोवेळी सांगायचो का हा अपघात आहे, कारण हा घातपात आहे। परंतु त्या एक गोसावी म्हणून कॉन्स्टेबल होते, त्यांनी तपास अधिकारी होते, त्यांनी सांगितलं का जर घातपात आहे तर तुम्ही वरिष्ठच हे करा बा, तुम्ही वर करा, तुम्ही काही ते अर्ज द्या। तर मी सांगितलं ठीक आहे तुमच्याने जेवढं होतं तेवढं करा। त्याच्यानंतर जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर ह्या असं कळालं तिथं त्यांचे कागदपत्र बघितल्यावर ह्या ड्रायव्हरनं अटकपूर्व जामीन केला। जर ह्या ॲक्सिडेंटच्या केसला जर जागेवर जामीन आहे तर अटकपूर्व जामीन करायची गरज काय? मग याचा अर्थ तो घाबरलेला होता, म्हणजे याचा 100% यांनी सुपारी घेऊन। ड्रायव्हरचं काय नाव आहे ज्यांनी उडवलं तुमच्या भावाला? नागेश जाधव आपण पुन्हा या फोटोकडे जाऊयात। या फोटोमध्ये हा धरा तुमच्या हातात, हे त्यांनी फोटोग्राफ्स काही ठेवले आणि या फोटो हां ठीक आहे। ही जी गाडी आहे ही I-20 गाडी आहे, MH15 GF 5051 ह्या गाडीनी या 2 व्हीलरला ठोकलं। अर्थात यांचे भाऊ जे आहे विलास त्यांच्या कैलास त्यांच्या भावाला ठोकलेली ही गाडी आणि ज्या गाडीने उडवलं त्या गाडीचे हे फोटोग्राफ आहे। ही गाडी कुणाची? ही ज्या गाडीने उडवलं ती कुणाची? ती नागेश जाधव म्हणून त्याची गाडी, ती योगेश जाधवच्या नावावर ती नागेश जाधव चालवायला होता। कारण ह्या नागेश जाधव जेव्हा उतारला नाही गाडीतून पळ काढताना हे माझ्या काही समर्थकांनी फोटो घेतलेले त्याचा। नागेश जाधव कोण आहे? म्हणजे हा नागेश जाधव हा याचा माती चोर, रीती चोर। याचा आणि कॅप्टनचा काय संबंध? कॅप्टनचा संबंध असेल किंवा कोणीतरी याच्याशी दोस्ती करून दिली असेल,
त्यामार्फत हा सुपारीचंच काम करतो. हा काय करतो, हवेला गाड्या उडवतो आणि हा पळपळ काढतो. पण देव कोणाला सोडत नाही. यांनी गाडी उडवल्या याच्या जागेचा चाकेचा स्फोट झालेला आहे. त्याला गाडी पण हलवता नाही आलेली. पळून जायचं जाता नाही आलं. तो दुसऱ्या गाडीत पळून गेला. त्याच्या मागे पण गाडी होती. पण आम्ही खूप सांगितलं, पोलिसांनी काहीच ऐकलं नाही. परंतु ह्या जास्तीत जास्त ह्या कॅप्टनला सजा व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा. मागणी अशी आहे का ह्या कॅप्टनला जास्तीत जास्त मूर्तीदंड झाला पाहिजे. इतके दिवस मग तुम्ही गप्प का होते? आताच का तुम्ही आम्ही तक्रार गप्प द्यायला असं का आम्ही कुठे गेलो तर आमचं म्हणणंच कुणी ऐकून घेत नव्हतं. लागले? कारण ह्या कॅप्टनचे खूप पर्यंत हात होते. पार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठल्या याच्यातले असो, मग महाविकास आघाडी असो नाही तर महायुती असो, प्रत्येकाशी त्याचे संबंध होते. त्याच्यामुळं त्याची कोणी आमची बाजूच ऐकून घेत नव्हतं कोणी. प्रत्येकाचे संबंध होते, फार विरोधी पक्ष नेत्यांशी बिन सगळ्यांशी. पण तो आमची बाजू कोणी मांडत नव्हतं, कारण आम्ही गरीब असल्यामुळं आमची बाजू कोणी ऐकलीच नाही. या जागेची काय किंमत होती? ह्या जागेची साधारणतः तिकडे व्हॅल्युएशन जरी कमी असेल पण साधारणतः 2 कोटीच्या आसपासची जागा असेल. बाजारभावाप्रमाणे 2 कोटीची जागा असेल. आपण बघतोय हे विलास जाधव आपल्याबरोबर होते आणि त्यांच्या भाऊ अर्थात कैलास जाधव याचा अपघाती मृत्यू झाला आहे. आणि हा अपघाती मृत्यू मागे कारण होतं जमीन खरेदी विक्रीचं. त्यांच्या भावाने जी जमीन घेतलेली होती ती जमीनच कॅप्टनने अचानकपणे रातोरात त्यांच्या भावाचं साटेकत असताना या कॅप्टनने रातोरात एका शेतकऱ्याकडनं ती जमीन विकत घेतली आणि त्यानंतर यांच्या भावाने त्या जमिनीवरती हरकत घेतली. अर्थात त्या प्रकरणामध्ये न्यायालयात दाद मागायला ज्यावेळेला गेला त्यावेळेला ह्या जागेवरती न्यायप्रविष्ट बाब हा शेरा पडू शकतो किंवा हे प्रकरण न्यायप्रविष्ट होऊ शकतं अशी बाब ही कॅप्टनच्या लक्षात आली. आणि त्यानंतर त्याने हे सगळं घटना जी आहे किंवा हा प्लॅन रचला अशा प्रकारचा आरोप त्यांचा आहे, अर्थात त्यांच्या मोठ्या भावाचा आहे. आणि त्याबाबत त्यांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या. ज्यावेळेला अपघात झाला त्यावेळेलाही त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. ते आजच हा संशय व्यक्त करता असं नाही, त्यांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत, त्याचे अर्ज आहे. त्यांनी हे फोटोग्राफ्स जे आहे अपघाताचे ते जपून ठेवलेले आहे. त्याचं कारण त्यांना अपेक्षा होती की त्यांना या प्रकरणात न्याय मिळेल. हे मरणोत्तर पंचनामे जे आहेत ते देखील त्यांनी जपून ठेवले आले आहे. आणि या सगळ्यावरून एक गोष्ट ते देखील असंच म्हणत आहे की त्यांचे राजकीय हितसंबंध होते, पोलीस जुमानाला तयार नव्हते, पोलीस उडाउडीचे उत्तरं देत होते आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाचा खुलासा होऊ शकला नाही, हे प्रकरण पुढे येऊ शकलं नाही. मात्र आता कॅप्टन खरात अर्थात अशोक खरातला अटक झाली आहे आणि त्यामुळे या प्रकरणाचा पुन्हा एकदा उलगडा व्हावा. ज्या व्यक्तीने त्यांच्या भावाला अपघातामध्ये उडवलेलं आहे त्या व्यक्तीची चौकशी करावी. त्यातून या सगळ्या प्रकरणाचा या घटनेचा उलगडा होऊ शकतो. जर पोलिसांच्या तपासामध्ये जर या बाबीचा उलगडा झाला तर अशोक खरात जो लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये आता पोलिसांच्या ताब्यात आहे त्याला या खुनासारख्या प्रकरणामध्ये देखील पोलीस ताब्यात घेऊ शकतात. अशा प्रकारचे पुरावे, अशा प्रकारचे कागदपत्र त्यांच्याकडे आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलीस या सगळ्या प्रकरणाला पुन्हा हे प्रकरण बाहेर काढणार का आणि या प्रकरणाचा शेवटपर्यंत तपास करणार का हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.